धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग या ठिकाणी संत परंपरेचा गौरवशाली वारसा जोपासत संत सेना महाराजांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। त्यांनी संत सेना महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली। यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक सचिन यादव म्हणाले की संत सेना महाराज हे संत परंपरेतील तेजस्वी दीपस्तंभ होते। त्यांनी आपल्या साध्या पण महान जीवनातून समाजात समता, बंधुता आणि सेवेचा संदेश दिला। गरीब, शोषित आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी आपले जीवन वेचले। त्यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात। यादव यांनी पुढे सांगितले की पोलीस दलात काम करत असताना आम्ही जनतेची सेवा हा ध्यास घेतलेला असतो। ही सेवा वृत्ती आपल्याला संत सेना महाराजांच्या शिकवणीतून अधिक बळकट होते। त्यांच्या विचारांतून आम्हाला कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा, जनतेसाठी नेहमी तत्पर राहण्याची प्रेरणा मिळते। माझे खूप सत्कार झाले होत आहेत, परंतु आपल्या समाजानं बोलून केलेला, आपल्या माणसानं केलेला सत्कार हा खरंच आवश्यक आहे। त्यामुळं थोडीशी कुठेतरी जाणीव होते की आपण ज्या समाजात जन्मलोय त्याचं काहीतरी देणं लागतो। त्या समाजाचे आपल्याला उपकार आहेत आणि आपण ते उपकार फेडले पाहिजे याची एक जाणीव होती, जे आपण आपलं कर्तव्य करत असताना कधी काळी विसरून जातो। नाभिक समाज हा फार गरीब, प्रामाणिक, विश्वासू आणि बंधुता जपणारा आहे। गरीब याच्यासाठी की आता सरांनी सांगितलं की आम्हाला अजून समाज मंदिर नाही, आमच्या तुम्हाला सांगितलं म्हणजे एवढी आमची केविलवाणी स्थिती आहे की आमच्या मागणं शिवाजीराजे गायकवाडनं समाज मंदिर बांधलं, पण आम्ही ते बांधू शकत नाही किंवा कुठं अग्रेसिव्हपणे त्याची दाद मागू शकत नाही किंवा कुठं त्याबद्दल मोर्चा काढू शकत नाही। इतका गरीब समाज आहे आमचा। समजूतदार आहे, विश्वासू आहे, राजा असू द्या, रंक असू द्या, आमचा दुश्मन असू द्या, आमच्यासमोर खुर्चीवर बसून विश्वासाने आमच्यासमोर मान देतो आणि आम्ही ते बसणारे त्याच्या हाजावर करतो। एवढा विश्वास ज्याचा त्या गिरायकाचा पुनावर नसेल इतकं नाभिक समाजावर किंवा त्या नाव्यावर असतो आणि बंधुता जपणारा समाज आहे। कुठलाही जाती धर्माचा उच्च नीच कुठलाही असू द्या, आम्ही त्याची प्रेमाने हाजावर करतो। म्हणजे जुन्या काळात बलुते पद्धत होती आणि वर्षाला जेव्हा शेतकऱ्याकडे मागायला द्यायचा माझा आजचा, तेव्हा ते देण्या घेण्यावरनं थोडासा वाद व्हायचा। मी 10 खाज्यामध्ये केल्या, हे केल्या, ते केल्या। तेव्हा माझ्या आजोबा रागाने म्हणाले, अरे तुझी बायको, तुझी आई सुद्धा जेवढी प्रेमानं तुझ्या डोक्यावर तोंडावर हात फिरवत नसेल एवढा मी फिरवतो। म्हणजे एवढा प्रेमळ आणि बंधुभाव जपणारा समाज आहे। समोर बसलेला गिराईक हा देव समजतो, तो कुठल्याही जाती धर्माचा असलेला असू द्या किंवा कुणी असू द्या। वास्तविक पाहता आपले जे समाजाचे संत सेना महाराज असू द्या, शिवा काशीद असू द्या, जीवा महाराज असू द्या, ती आपली अस्मिता आहे आणि जो समाज आपली अस्मिता विसरतो तो समाज प्रगती करू शकत नाही। आम्ही कुठं आता कुठं आम्ही मोठ्या प्रमाणात साजरे करायला लागलो, नाहीतर आम्हाला काही वेळी 30-35 वर्ष माझा मामा अध्यक्ष होता, संत सेना महाराज कोण होते हे आम्हाला माहिती नव्हतं। म्हणजे जेव्हा सोलापुरात पहिली पुण्यतिथी साजरी केली होती तेव्हा संत सेना महाराजांचा फोटो हुडकून आणावा लागला होता आणि मिळाला पण नाही। एकनाथ महाराजांचा पुजला आणि त्याला संत सेना महाराज। अशी आमच्या समाजाची स्थिती आहे। म्हणजे इतर सगळे समाज जिथं आता ही चढावड लागलेली आहे विविध कारणासाठी, आरक्षणासाठी म्हणा किंवा विविध मागण्यासाठी, जिथं हे सगळे समाज सांघिकरित्या चंद्रावर गेले, आमचा समाज अजून डोंगरावर गेला। तेव्हा मी सगळ्यांना विनंती करतो की जी आपली अस्मिता आहे, मग ती शिवा काशीद असू द्या, जीवा महाराज असू द्या किंवा संत सेना महाराजांची छोटी पुस्तकं, त्याचा इतिहास माहिती झाला। माझा समाजावर माझा गर्व आहे, माझा समाज, मी गर्वानं सांगतो मी नाभिक आहे, माझा समाजावर माझा गर्व आहे। पण ते काय हे आपल्या मुलांना त्याचा इतिहास कळला पाहिजे, त्याशिवाय आपण आपल्या समाजावर किंवा आपण ज्या कुळात किंवा ज्या समाजात जन्मलोय त्याच्यावर गर्व करू शकणार नाही। आज नाभिक समाजाचे छत्रपतीच्या घरावर पण उपकार आहेत। जेव्हा शिवा काशीद, जीवा महाराज या 2 व्यक्तीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा जीव वाचवला, जर जीव वाचवला नसता तर आजचं हे स्वराज्य आपल्याला दिसलं असतं। आणि ही गोष्ट छत्रपतीच्या घराच्या जे वंशज आहेत त्यांनी मान्य केलेली आहे की नाभिक समाजाचा आमच्या स्वराज्यावर किंवा आमच्या छत्रपती घराण्यावर खूप उपकार आहे।
तर आपण जेव्हा संत सेना महाराजांबद्दल बोलतो तेव्हा त्यांनी एक शिकवण दिली की समता, बंधुता आणि समाजाची सेवा, आणि ह्या शिकवणीनुसारच मी माझं कर्तव्य करत आहे. समाजाच्या जेव्हा जेव्हा आज जर बघितलं की बाळ जन्मल्यापासून तो मरेपर्यंत नाभिक समाजाची गरज आहे. जसं ब्राह्मणाची गरज आहे तसं नाभिक समाजाची बाळाच्या जन्मापासून ते त्याच्या मरणापर्यंत नाभिक समाजाची गरज आहे. आपलं कोणतंही ह्या समाजाचं या नळदुर्गमध्ये किंवा ह्या पंचक्रोशीत कुठलीही सामाजिक काम असू द्या, मी नेहमी आपल्या पाठीशी राहील. प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव.